आपण पाहत आहात ठळक घडामोड गिरभीड पत्रकारिता। एरवडा भागात 2,81,000 रुपये किमतीचा गांजा हा अंमली पदार्थ जप्त। एनडीपीएस गुन्ह्यातील पाहिजे आरोपीस केले जेरबंद। अंमली पदार्थ विरोधी पथक 2 गुन्हे शाखा पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन सुदाम गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक व स्टाफ असे एरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार संदीप शेळके यांना मिळालेल्या बातमीवरून जगदीश भवानसिंग बारेला वय वर्ष 18 राहणार मुक्काम पोस्ट दहिवत अंमळनेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र, पवन सुभाष बारेला वय वर्ष 22 मुक्काम पोस्ट कलकुंटी तालुका वारला जिल्हा बरवाणी मध्य प्रदेश यांच्या ताब्यात एकूण 2,81,000 रुपये किमतीचा 13 किलो गांजा हा अंमली पदार्थ तसेच इतर ऐवज जप्त करून त्यांचे विरुद्ध एरवडा पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसेच लष्कर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 08/2025 एनडीपीएस ऍक्ट कलम 8 क 22 क 29 मधले पाहिजे आरोपी नदीम मेमन हा कोंडवा मंडई जवळ पुणे इथं येणार असल्याची बातमी पोलीस अंमलदार साहिल शेख यांना मिळाल्यानं सदर बातमीच्या अनुषंगानं कोंडवा मंडई जवळ इथं सापळा रचून पाहिजे आरोपी नदीम मेमन उर्फ इब्राहिम अल्ताफ कच्ची वय वर्ष 25 राहणार भाग्योदय नगर कीर्ती बिल्डिंग डी विंग फ्लॅट नंबर 3 कोंडवा पुणे यास ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही कामी अंमली पदार्थ विरोधी पथक 1 गुन्हे शाखा पुणे यांच्या ताब्यात देण्यात आला आहे। वरील नमूद कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 2 राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक 2 गुन्हे शाखा पुणे शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन सुदाम गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक, पोलीस अंमलदार संदीप शेळके, साहिल शेख, प्रशांत बोमादंडी, संदीप जाधव, रवींद्र रोकडे, मयूर सूर्यवंशी, नितीन जगदाळे, योगेश मांढरे, अजीम शेख, युवराज कांबळे, आझाद पाटील, दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे।